नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आज दुसरा दिवस आहे। पोचलोय आम्ही रात्री कंपनीत। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 9:30 वाजलेत। कानागड इथे उठलो सकाळी। आता फ्रेश वगैरे नाही झालो अजून। परत आमचा एक छोटासा प्रॉब्लेम झालाय, जॉईंटचा रबर गेलाय। पण नशीब आमचं रात्री जेवलो तिथंच बाजूला 10 मीटरवरच पुढे एक गॅरेज होतं, तिथंच गाडी लावली साईडला, झोपलो तिथंच। आता सकाळी आले फिटर लोक, खोलला त्यांनी। आम्ही मार्केटला जाऊन इथं बस स्टँड आहे तिथं जाऊन रबर वगैरे घेऊन आलं। आता फिटिंग चालू आहे, एक 10 मिनिटात होईल ओके की मग प्रवास आपला चालू। नशीब लगेच गॅरेज वगैरे भेटलं जागेवर, ते तेवढं बरं झालं। नाही तर पुढं जर तसं चाललो असतं, जेवायला थांबला कुंदन शेटणी शिफ्ट केलं, आवाज येत होता बेरिंगचा वगैरे। शेटणी चेक केलं तर रबर गेलेला होता। मग थांबलो इथंच, सकाळी काम झालं। नशीब लगेच त्यांनी पण काम करून घेतलं। काम झालं की निघावं तर पहिले कुठंतरी जाऊन पहिले तोंड हातपाय वगैरे धुवायला लागतील। अजून काय तोंड हातपाय वगैरे काय धुतलेच नाहीये, असंच चालू आहे सगळं। तो बघूया मित्रांनो किती वेळ लागतात आणि निघूयात मग पुढं। मित्रांनो, तलसरीच्या बायपासला आहे आता। नवीन बायपास झाला हा, एकदम स्टार रस्ता झालाय। भारी वाटतं एकदम। नाही तर तलसरीत एकदम बारीक रस्ते होते। हा बायपास कधी झाला काय कळलं नाही। गाड्यावाले बघा मस्त हायवेला गाड्या लावल्यात, ब्रिजवर गाड्या लावून। मित्रांनो, संध्याकाळचे 5:45 वाजलेत। कोचिकोडे कॅलिकटला आलोय आता। दुपारी 3 वाजता कॅलिकटच्या अलीकडं जरा झोपलो होतो, 2 तास जरा आराम केला, कारण की ऊन भयानक होतं। ऊन भयानक असल्यामुळं फार कंटाळा आलता। मग आता जरा समोसा वगैरे खाते आणि लेमन टी आपले नेहमीचं। शेट पण बसलेत नेहमी। शेट खाण्यात मग्न एकदम, त्याच्यामुळं काही ते बघा नाही ब्लॉगमध्ये। हायवेच्या बाजूलाच आहे गाडी, या साईडला। समोसा खाऊन निघूयात। रात्री 12-1 वाजतील साधारण अंदाजे पोहोचायला। चहा वगैरे पिऊन निघूयात मित्रांनो मस्त। मित्रांनो, रात्रीचे 11 वाजले। आता एक 30 किलोमीटर राहिलं फक्त आम्हाला पोहोचायला। जेवण करण्यासाठी थांबलो एका गावात, आम्हाला जागा भेटली। काय सांगितलं? चिकन ना? चिकन पराठा। जेवायला बसलोय। एक किराणा मालाचं दुकान होतं, तिथंच हॉटेल आहे। समोरच्या साईडला गाडी। जेवण आलं, जेवण करून घेऊयात आणि पोचूयात लवकरात लवकर, जेवढं होईल तेवढं कंपनीत। भूक लागली। मागच्या वेळेस आम्ही रस्ता चुकून दुसऱ्या रस्त्याला घेतलो, आता ह्या रस्त्याने बरोबर आलो। तर जेवूयात मित्रांनो, या जेवायला। मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत। आज दुसरा दिवस आहे। पोचलोय आम्ही रात्री कंपनीत। रात्री 12-12:30 झाले आम्हाला पोचायला। आलो एकदम, आणि यावेळेस रूट एकदम व्यवस्थित आम्हाला भेटला। रात्री उशीर नाही झाला, बरोबर आलो। जेवण वगैरे पण करून आता आलोय कंपनीत। एंट्री वगैरे झाली आहे कंपनीत।
अजून लेबर लोक आले नाही, म्हणजे साहेब लोक आले नाही. त्यांना विचारल्यानंतर ते सांगतात इथं खाली होईल का गोडाऊनला खाली होईल. पण शक्यतो गोडाऊनलाच पाठवायला पाहिजे. गोडाऊनला एकदम व्यवस्थित पटपट जरा खाली होती. कंपनीच्या आतमध्ये बघा. येतील आता थोड्या वेळात आणि सांगतील ते कुठं खाली होती वगैरे काय. कंपनी एकदम व्यवस्थित आहे, आंघोळीची वगैरे सगळी सोय आहे. पण सकाळी सकाळी नाही, आता बघू काय होतं. बहुतेक गोडाऊनलाच पाठवतील. आणि खाली झाल्यानंतर आता यावेळेस आम्ही काही इथं थांबणार नाही, डायरेक्ट चिकमंगळूरला आपलं जायचं लोडिंगसाठी. बघू आता किती वाजता तिथं आणि काय नाही. चिकमंगळूर साधारण 500 किलोमीटर आहे इथून. 500 किलोमीटर MT जायला लागणार आहे. तर आता किती वेळ लागतो काय होतं बघूयात. गेलं तर बहुतेक भरेल पण पटकन चिकमंगळूरला. तर किती वेळ लागतो बघूयात. नाश्त्याची वगैरे सोय आहे, पण आता नेमकं इथं खाली होती का पाठवतात त्या साईडला काय नक्की नाही. त्याच्यामुळं बसलो इथं. नंतर खाली झाल्यानंतर एकदम जेवण वगैरे करता येईल. कारण की गोडाऊनला पाठवलं की गोडाऊनला काही सोय वगैरे नाही मित्रांनो. तो बघूयात आता किती वेळ लागतो आणि काय होतं, आणि मग निघूया चिकमंगळूरसाठी. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.